पेप्सिकोच्या सीईओ इंदिरा नूई यांनी भारताविषयी असं स्टेटमेंट केलंय की जे ऐकल्यावर तुम्हालाही वाईट वाटेल. म्हणून मी म्हटलं की आपण आकडेवारी तपासूयात. भारतात 6 पैकी 5 बालकांना मेंदूची वाढ होण्यासाठी जे योग्य पोषण लागतं ते मिळतच नाही. पिसा या संस्थेने 2009 साली भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा सर्व्हे केला आणि 74 देशांपैकी भारताचा नंबर लागला 73वा, म्हणजेच खालून दुसरा. असा वास्तववादी रिपोर्ट समोर आल्यानंतर आपण 2009 ते 2028 पर्यंत या सर्व्हेमध्ये सहभागी न घेण्याचा निर्णय घेतला. आता थेट 2028 मध्ये आपण सहभागी होणार, म्हणजे तोपर्यंत आपल्या शिक्षणाचा दर्जा कुठे आहे हे जगाला कळणार नाही. प्रगत देशांमध्ये साधारण 82% विद्यार्थी मोफत सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतात, पण आपल्या देशात हे चित्र अगदी उलट आहे. जवळपास 80% विद्यार्थी हे पैसे भरून खासगी शाळांमध्ये शिकतात. आता शिक्षणाच्या बजेटकडे पाहूयात. अनेक विकसित देश त्यांच्या एकूण जीडीपीच्या 5.5 ते 60% शिक्षणावर खर्च करतात आणि आपल्या देशामध्ये हा आकडा निम्माही नाही, फक्त 2.7 ते 2.9%. विकसित देशांमध्ये 9 ते 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असतो आणि आपल्या देशात अजूनही अशा 1 लाख शाळा आहेत ज्यामध्ये संपूर्ण शाळेसाठी एक शिक्षक आहे. विकसित देशातील 14 ते 16 वर्षाचा विद्यार्थी आठवड्यातील 3 दिवस त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून शिकतो. कंपनी असो, बँक असो किंवा जिथे त्याला जायचं असेल तिथे, आणि फक्त 2 दिवस शाळेमध्ये तो थेअरी शिकतो. पण आपल्या देशात 21 वर्षाचा ग्रॅज्युएट विद्यार्थी सुद्धा परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत थेअरी शिकत असतो. म्हणजे आपला ग्रॅज्युएट विद्यार्थी 0 एक्सपिरियन्स घेऊन बाहेर पडतो आणि त्यांचा विद्यार्थी ग्रॅज्युएट होईपर्यंत 6 ते 8 वर्षाचा अनुभव घेऊन तयार झालेला असतो. आता तुम्ही सांगा, इंदिरा नूईंचं काय चुकलं? या सगळ्यांबाबत तुमचं मत काय हे कमेंट मध्ये नक्की सांगा.